नमस्कार, मी सुरेखाज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज बनवणार आहोत आपण मारीगोल्ड बिस्किट केक. केक खूप मस्त झालेला आहे, एकदम मऊ लुसलुशीत केक झालेला आहे, जाळीदार स्पंजी. पहा, मारी बिस्किट घेतलेलं आहे मी. 2 पाकिट मी फोडून घेतलेले आहेत. ते आता आपल्याला तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. हाताने न तोडण्यापेक्षा असे मॅशरने लगेच होतात, जास्त वेळ तोडत बसायची गरज नाही. पहा, आपलं तोडून पण झालेले आहेत बिस्किट. तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवून त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. चला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. आणि मिक्सरमध्ये थोडंसं कमी जास्त करतच आपण वाटण करून घ्यायचं. एकदम जास्त फिरवायचं नाही आहे, त्याने आपल्याला पाहिजे तसं त्याचं पीठ होत नाही. पहा, आता आपलं वाटण पण झालेलं आहे. आणि दुसरी बॅचसुद्धा मी वाटायला घेतलेली आहे. पहिल्या बॅचमध्ये साखर घातलेली नाही, दुसऱ्या बॅचमध्ये साखर टाकली, तर त्याचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे. आता याला आपण कोमट दूध घालून त्याच्यामध्ये फिरून घ्यायचं, व्यवस्थित ढवळून. सतत ढवळल्याच्या नंतर मग आपल्याला केकसाठी बॅटर तयार होईल. आता मी एक बाजूला दूध गरम करून थंड करायला ठेवलं होतं, तर ते पूर्ण थंड न करता ते मी कोमट केलेलं आहे, की जे आपल्या बोटाला सहन होईल इतकाच. जास्त गार घालायचा नाही किंवा गरमसुद्धा घालायचं नाही. आणि थोडं थोडं करून आपल्याला चांगलं सतत ढवळून घ्यायचं आहे. एकदम दूध घालायचं नाही, त्याने प्रमाण आपलं जास्त होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. म्हणून थोडं थोडं करून दूध घालायचं आणि व्यवस्थित त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं. अजून थोडंसं आपल्याला लागणार आहे दूध, तर त्यामध्ये आपण दूध घालून घेतलेलं आहे. पहा, मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे. अजून हलवत राहायचं. जितकं जास्त वेळ तुम्ही हलवताल तितकं चांगलं होतं आपलं बॅटर. चला, एका कुकरच्या भांड्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, त्याच्यावरती एक प्लेट ठेवलेली आहे, जेणेकरून त्याच्यावरती आपला डबा व्यवस्थित बसेल अशीच प्लेट ठेवायची. आणि कुकरची रिंग काढून घ्यायची, सीटी काढून घ्यायची, आणि मग तो तसाच झाकण कुकरला लावून तो गरम करून घ्यायचा. व्यवस्थित गरम झाला की मग कुकरच्या भांड्याला मी सगळीकडनं तूप लावून घेत आहे. तेल लावलं तरीसुद्धा चालेल. आणि तूप लावल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडंसं मैद्याचं पीठ भुरभुरून घ्यायचं. जास्त पीठ नाही टाकायचं, तर थोडंसंच आपल्याला सगळ्या बाजूने केक चिटकणार नाही इतकंच आपल्याला पीठाचा वापर करायचा आहे. आता पहा, माझं पीठ लावून झालेलं आहे. चला, केकच्या बॅटरमध्ये आपल्याला इनो घालून एकाच दिशेने फिरवून बॅटर तयार करायचं आहे. कारण जी बाजू आपण फिरवण्यास सुरुवात केली, कंटिन्यू तीच बाजू करायची आहे आपल्याला, की ह्या बाजूने किंवा ह्या बाजूने असं अधूनमधून चेंज करायचं नाही. तर एकाच दिशेने आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं, की जेणेकरून आपलं बॅटर एकदम परफेक्ट केकसाठी तयार होईल. तर पहा, माझं फिरून झालेलं आहे जवळजवळ आता. आणि खूप जितकं जास्त तुम्ही फेटाल ना तितका वेळ चांगलं होईल आपलं केक. आता बॅटर आपलं 1 नंबर झालेलं आहे. केक सेट होण्यासाठी आता आपण कुकरच्या डब्यामध्ये बॅटर टाकून घेऊयात. कुकरचा डबा घेतलेला आहे मी. आता त्यात बॅटर टाकत आहे. पाहू शकता तुम्ही, असं टाकून घ्यायचं आणि ह्याचे बबल्स काढायचे. कारण ह्याच्यामध्ये जे इनोमुळं जे काही बबल्स येतात, तर ते बबल्स व्यवस्थित आपण असं डबा आपटून हलवून त्याचे काढायचे, म्हणजे आपला केक व्यवस्थित फुलून येईल. एका बाजूला कुकर माझं गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता झाकण लावून जवळजवळ 30 ते 35 मिनिटे मला केक बनवण्यासाठी लागलेले आहेत. तुम्हाला किती वेळ लागतो ते काही माहिती नाही. पहा, केक बनवून तयार झालेला आहे. पहा, चिटकत नाही, व्यवस्थित आपला फुललेला आहे. एक पण स्पंजी केक दिसतोय. पाहूया आपण आता कट करून कसा वाटतोय आपल्याला केक. पहा, जर तुम्हाला केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन रेसिपीज माझे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहा, 1 नंबर केक झालेला आहे. वाव, मस्त, खूप छान. पहा, सुरीलासुद्धा आपला केक चिटकलेला नाही. एकदम परफेक्ट केक आपला झालेला आहे. एकदम सोपी पद्धत आहे. माझी रेसिपी तुम्ही फॉलो करा. केक कट करून झालेला आहे आणि खूप सुरेख कलर आलेला आहे केकला. खूप छान दिसायला सुंदर दिसतो आहे. पहा, एकदम स्पंजी केक झालेला आहे आपला, पाहू शकता तुम्ही. धन्यवाद.